नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो तोंडलीची भाजी. तर या उन्हाळ्यामध्ये जर कोणाला तोंड आलं असेल तर ही तोंडलीची भाजी एकदम गुणकारी उपाय आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण तेल थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण तोंडलीच्या भाजीला थोडासा चिक असतो, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. यामध्ये आपण फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मोहरी आपली छान तडतडली की मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता कांदा इथे थोडा नरम झाला की आपण यामध्ये एक अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता इथे आपले मसाले जळणार नाहीत याची खबरदारी घ्या. आता व्यवस्थित आपले मसाले परतून झाले की अर्ध्या मिनिटाने आपण यामध्ये तोंडलीच्या चकत्या करून घालायच्या आहेत. आता इथे मी अर्धा किलो तोंडली स्वच्छ धुवून तिला व्यवस्थित पुसून कापून घेतलेली आहे. आता छान आपण व्यवस्थित सर्व मसाले त्यामध्ये एकत्र होतील असे आपल्याला तिला व्यवस्थित परतवून घ्यायचे. छान आता आपली तोंडलीची भाजी व्यवस्थित परतवून झाली आहे. साधारण 5 मिनिटानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी इतपत घालायचं आहे की ते पाणी तोंडलीच्या वरही येणार नाही आणि तोंडली शिजेपर्यंत ते पाणी त्यामध्ये राहील. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण लावून आपली तोंडली साधारण 10 ते 15 मिनटं शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता तोंडलीचा रंगही बदललेला आहे आणि आपली भाजीही शिजलेली आहे. आता एकत्र करून थोडंसं आपण खोवलेलं खोबरं वरून घालून घ्यायचं आहे आणि आपली तोंडलीची भाजी तयार आहे. आता सर्व करताना तुम्हाला हवं असेल तर वरून कोथिंबीर घाला आणि झटपट ही भाजी बनवायला घ्या. चला, नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.